नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी इंग्लिशमध्ये आता आपण स्टडी टूर 3ला सुरुवात केलेली आहे. स्टडी टूर 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स. स्टडी टूर 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स पेज नंबर 60 यावरील इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स म्हणजे काय मित्रांनो? म्हणजेच इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स. आता सेलिब्रेशन्स म्हणजे काय? आपले काही सण समारंभ उत्सव जे आपण साजरे करतो ते उत्सव. आणि इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक. पर्यावरणाला आपल्या सण समारंभ साजरा करण्यातून कोणत्याही प्रकारची हानी पोचणार नाही, इजा पोचणार नाही, अशा प्रकारचा सण साजरा करणं म्हणजेच इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स. डिड यू अंडरस्टँड? बघा, लक्षात आलं का तुमच्या की इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स म्हणजे काय? इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक, पर्यावरणाच्या हिताचं, पर्यावरण पोषक असा अर्थ होतो त्याचा. आणि सेलिब्रेशन्स म्हणजे सण समारंभ उत्सव. आपण जे काही सण समारंभ उत्सव साजरे करतो त्यातून आपल्या पर्यावरणाला कोणताही हानी पोचणार नाही, यालाच आपण म्हणतो इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स. बघा, या ठिकाणी आपल्याला फेस्टिवलचे काही पिक्चर्स दिसतात, बरोबर. लँटर्न म्हणजे ज्या ठिकाणी स्काय लँटर्न, आकाशकंदील आहे, बरोबर. विविध प्रकारचे हे आकाशकंदिलासाठी तयार केलेले अशा प्रकारचे सुट्टे सुरुवातीचे भाग आहेत, म्हणजे कागद आहेत, आहे की नाही. इथं अर्थन लॅम्प काही दिसत आहेत आपल्याला, पंत्या आहेत, पंत्यांना आपण काय म्हणतो? अर्थन लॅम्प, बरोबर. त्यानंतर रांगोळी काढलेली आहे. अशा प्रकारचं सुंदर असं हे फेस्टिवलचं पिक्चर आहे, चित्र आहे. कोणत्या फेस्टिवलचं असेल मित्रांनो? आता तुम्हाला काही फार सांगणं गरजेचं नाही, लगेच लक्षात यायला पाहिजे तुमच्या, किंवा आले असेलच, बरोबर. कोणता सण आहे? दीपावली फेस्टिवल आहे. कोणता आहे? दीपावली फेस्टिवल. ठीक आहे. लेट स्टार्ट टू लर्न दिस लेटर. हे पत्र आहे या ठिकाणी. या पत्रातून आपल्याला कोणता संदेश दिलेला आहे ते पाहूया. 25 सप्टेंबर 2015, 25 सप्टेंबर 2015 लिहिलेलं पत्र आहे, पुणे येथून लिहिलेलं आहे. डिअर अथर्व, आय रिसीव्ड युअर लेटर. हे, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. It's really amazing that you have celebrated eco-friendly गणेश उत्सव in America. आता या ठिकाणी जो कोणी शर्व नावाचा एक मित्र आहे की ज्याने हे पत्र लिहिलेलं आहे पुण्याहून, आणि कुणाला लिहिलेलं आहे? त्याचा अमेरिकेमध्ये असणारा एक भाऊ आहे, त्याचं नाव अथर्व आहे, आणि अथर्वला त्याने पत्र लिहिलेलं आहे. काय म्हणतो तो? आय रिसिव्ड युअर लेटर. मला तुझं पत्र मिळालं. रिसिव्ह म्हणजे मिळणे. आय रिसिव्ड युअर लेटर. हे, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. सुरुवातीला तुझं अभिनंदन. का? इट्स अ रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. अरे, अमेरिकेत राहून तू पर्यावरण पोषक, पर्यावरणपूरक अशा प्रकारचा गणेश उत्सव साजरा केला, त्याबद्दल तुझं अभिनंदन. प्लीज राईट टू मी मोर अबाउट इट. आणि तुझा जो म्हणजेच गणेश फेस्टिवल जो सण आहे तो सण कशा पद्धतीने साजरा केला त्याबद्दल अधिक माहिती मला नंतर लिहून पाठव. हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अन इको फ्रेंडली दिवाळी. आर यू सरप्राइज्ड? Yes, we are actually planning a Diwali without crackers. But of course with delicious traditional snacks, mouth-watering chaklis, anarsas, त्यानंतर करंजीज and लाडूज. तर मित्रांनो, अशा पद्धतीने शर्व आपल्या या मित्राला, डिअर अथर्वला काय सांगते बघा, की तुझं पत्र मला मिळालं, वाचून आनंद झाला, बरोबर, ठीक आहे, सॉरी, तुझं पत्र मिळालं. सुरुवातीला तुझं अभिनंदन. कशासाठी? तू अमेरिकेत राहून
पर्यावरण पोषक अशा पद्धतीचा गणेश फेस्टिवल, गणेश उत्सव साजरा केला. नंतर त्याविषयी मला अधिक माहिती लिहून पाठव. हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट एन इको फ्रेंडली दिवाळी. आम्ही इथं सुद्धा दिवाळीचा जो आपला सण आहे तो दिवाळीचा सण उत्सव समारंभ कशा पद्धतीने इको फ्रेंडली, कशा पद्धतीनं पर्यावरण पोषक, पर्यावरणपूरक साजरा करता येईल याचं आम्ही प्लॅनिंग करत आहोत, नियोजन करत आहोत. वी आर प्लॅनिंग, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, चालू वर्तमान काळ आहे. वी आर प्लॅनिंग. आर यू सरप्राईज्ड? तुला आश्चर्याचा धक्का बसला ना? यस, वी आर ॲक्च्युली प्लॅनिंग अ दिवाळी विदाउट क्रॅकर्स. होय, खरोखरच आम्ही फटाक्यांशिवाय दिवाळी यावर्षी साजरी करणार आहोत, विदाउट क्रॅकर्स. हां, बट ऑफकोर्स विथ डेलिशियस ट्रॅडिशनल स्नॅक्स. परंतु एक लक्षात ठेव, जरी आम्ही इको फ्रेंडली दिवाळी साजरी करणार असलो, फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करणार असलो, तरीसुद्धा एक गोष्ट इथं महत्त्वाची, की जे काही रुचकर चविष्ट आपले पारंपरिक अन्नपदार्थ आहेत, दिवाळीसाठी आपण खास बनवतो, ते मात्र आम्ही बनवणार आहोत. माउथ वॉटरिंग म्हणजेच तोंडाला पाणी सुटणारी चकली जी आहे ती चकली आम्ही बनवणारच आहे. अनारसे पण बनवणार आहोत, करंजी बनवणार आहोत, लाडूसुद्धा बनवणार आहोत. म्हणजेच आम्ही जे काही खाद्यपदार्थ आहेत ते खाद्यपदार्थ निश्चितपणे बनवणार आहोत. To make up for the crackers, we are going to make a beautiful paper lantern at home. I am also going to make a model of Fort Raigad. I am collecting some pictures and a lot of information about Raigad. मग इथं आपल्याला हा शर्व काय सांगतो, त्याच्या अथर्वला मित्राला पत्र लिहून तो पत्रातून सांगत आहे. काय म्हणतं हे? टू मेकअप फॉर द क्रॅकर्स, फटाके तयार करण्यासाठी. वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. टू मेकअप फॉर द क्रॅकर्स म्हणजे फटाके बनवण्याच्या ऐवजी आता आम्ही दुसरं काय करणार आहोत? वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. घरच्या घरीच आम्ही काय करणार आहे? आकाशकंदील बनवणार आहोत. पेपर लँटर्न ॲट होम, ऐक ना, घरच्या घरी सुंदर असं आकाशकंदील बनवणार आहोत. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. मित्रांनो, गोइंग टूची रचना वापरलेली आहे. गोइंग टूची रचना ही भविष्य काळातील एखादी गोष्ट आपण करणार असो तर त्यासाठी ही गोइंग टूची रचना वापरली जाते. फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी शालिनीच्या ऐवजी गोइंग टू वापरलं जातं. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. एवढंच नाही तर रायगडचा जो किल्ला आहे, या रायगडचा किल्ला म्हणजेच रायगडचा जो आपण इथं डमी डुप्लिकेट किल्ला, प्रतिमा ज्याला म्हटलं जातं, अशी रायगड किल्ल्याची प्रतिमा इथं आम्ही बनवणार आहोत. आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड. एवढंच नाही तर या रायगड किल्ल्याविषयीची जी काही चित्र आहेत, फोटोज, पिक्चर्स आहेत, असे हे पिक्चर्स, फोटोज आणि काही माहितीही मी सध्या गोळा करत आहे. When are you planning to come to India? We are all waiting to meet you. Remember, brother. मी सांगितलं का नाही, ब्रदर, BRO म्हणजे ब्रदर, त्याचा भाऊ आहे. We are not just cousins, we are friends too. शर्व हा त्याच्या भावाला अथर्वला पत्र लिहितोय आणि तो त्याला काय सांगतोय की when are you planning to come to India? अरे बाबा, तू भारतामध्ये केव्हा येणार आहेस? आपल्या गावाकडे भारतामध्ये कधी येणार आहे? वी आर ऑल वेटिंग टू मीट यू. तुला भेटण्याची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. रिमेंबर ब्रदर, वी आर नॉट जस्ट कझन्स. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आपण फक्त चुलत भाऊच नाही, वी आर फ्रेंड्स टू. तर आपण चांगले मित्रसुद्धा आहोत, म्हणजेच मित्र आहोत. म्हणजेच वी आर नॉट ओनली कझन्स बट ऑल्सो फ्रेंड्स. वी आर नॉट ओनली कझन्स बट ऑल्सो फ्रेंड्स असं इथं सांगितलेलं आहे. आय ऑलवेज लव टू रीड युअर लेटर्स अथर्व. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट थँक्सगिव्हिंग अँड हॅलोवीन इन द US. आय एम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट देम. प्लीज डू राईट टू मी. सर्व त्याच्या आपल्या भावाला आणि मित्राला
अथर्वला काय म्हणतो, आय ऑलवेज लव टू रीड युअर लेटर्स. मला नेहमीच तुझी पत्र वाचायला आवडतात. अथर्व, आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट थँक्स गिविंग आणि हॅलोविन. मित्रांनो, थँक्स गिविंग आणि हॅलोविन ही जी नावं आहेत ही काय आहेत तर अमेरिकेतील एका सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे, ज्या दिवशी लोक चांगलं आरोग्य व पिकासाठी देवाचे आभार मानतात. त्याला थँक्स गिविंग असं म्हणतात. बरोबर. साधारणपणे नोव्हेंबरमधला 4था गुरुवार असतो आणि त्यावेळेस हा थँक्स गिविंगचा सण समारंभ साजरा केला जातो. हॅलोविन नावाचा जो सण आहे तो मुले काय करतात, भूत चटकिनींचे पोशाख घालतात, वेगवेगळे विदूषकासारखे पोशाख घालतात आणि मग अशा प्रकारचे पोशाख घालून साजरी केली जाणारी 31 ऑक्टोबरची रात्र म्हणजेच हॅलोविन, म्हणजेच थँक्सगिव्हिंग आणि हॅलोविन हे दोन काय आहेत, अमेरिकेतील सण आहेत. त्यांच्याविषयी मला थोडीशी माहिती लिहून पाठव असं शर्व त्या अथर्वला पत्राच्या माध्यमातून सांगत आहे. आय एम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट देम. बरोबर, मी फार उत्सुक आहे, उतावीळ आहे ती माहिती जाणून घेण्यासाठी. प्लीज डू राईट टू मी. कृपया करून पटकन माझ्यासाठी त्याची माहिती लिही आणि पत्र पाठव. पुढं काय सांगितलं बघूया. कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू. लव टू डिअर ओजस. नाही तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, कन्वे माय रिगार्ड्स टू. बघा मित्रांनो, पत्राचा शेवट कसा असतो, पत्राचा एंड कसा असतो. पत्राचा शेवट करताना हे जे पत्र आहे हे पत्र अतिशय काळजीपूर्वक तुम्ही पुन्हा पुन्हा ऑब्झर्व करा, निरीक्षण करा, बारकाई निरीक्षण करा. पत्राची सुरुवात कशी होती, आय रिसिव्ड युअर लेटर. मला तुझे पत्र मिळाले. अशी पत्राची सुरुवात असते. हे पत्राचा शेवट करताना कसा असतो, कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू. काकाला आणि काकूला दोघांनाही माझा नमस्कार सांग. रिगार्ड्स म्हणजे नमस्कार आणि कन्वे म्हणजे सांगणे. कन्वे म्हणजे काय, सांगणे. काकांना आणि काकूंना माझा नमस्कार सांग. लव टू डिअर ओजस. आणि छोटासा ओजस आहे, त्या ओजसला माझा गुडगुड पापा. युअर्स लविंगली शर्व. आणि तुझाच प्रेमळ शर्व. अशा पद्धतीने इथं मित्रांनो पत्राचा एंड केलेला आहे, शेवट केलेला आहे. लक्षात आलं का. अशा पद्धतीने हे पत्र या ठिकाणी मी तुम्हाला शर्वने लिहिलेलं त्याच्या अमेरिकेतील अथर्व या भावाला, आणि अर्थातच तो मित्रसुद्धा आहे, म्हणजेच ही इज कझन ॲज वेल ॲज फ्रेंड. अशा पद्धतीने त्या मित्राला आणि भावाला दिलेले जे काही पत्र आहे ते पत्र मी तुम्हाला समजावून दिलेलं आहे. इको फ्रेंडली संदर्भातलं, इको फ्रेंडली सेलिब्रेशन संदर्भातील हे पत्र आहे आणि ते मी तुम्हाला आता पेज नंबर 60वरती असणारं पत्र समजावून दिलेलं आहे. तर मित्रांनो, पेज नंबर 61वरती जे काही पॉइंटर्स आहेत ते पॉइंटर्स आता आपण समजून घेऊया. लेट्स स्टार्ट टू लर्न द इन्फॉर्मेशन ऑन पेज नंबर 61. 61 पान नंबरवरती जी काय माहिती आहे ती मित्रांनो पाहूया. पॉइंटर्स आहेत बघा या ठिकाणी. आता जे काही आपण 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स जे काही लेटर पाहिलं त्याचे पॉइंटर्स इथं आहेत. क्वेश्चन नंबर 1, गेस द मिनिंग ऑफ. पुढं जे काही शब्द आहेत त्यांचा अर्थ, त्याचा अंदाज करायला सांगितलेला आहे, तर्क करायला सांगितलेला आहे. अमेझिंग. अमेझिंग म्हणजेच काय, सरप्रायझिंग, आश्चर्यकारक. अमेझिंग म्हणजे काय, सरप्रायझिंग, आश्चर्यकारक. बरोबर. ए थिंग विच कॅन बी सरप्रायझिंग म्हणजे एखादी गोष्ट कशी असू शकते, आश्चर्यकारक. अशा गोष्टीला म्हणजे असे जे काय असते त्याला अमेझिंग असं म्हणतात. सरप्रायझिंग, अद्भुत, चमत्कारिक. सेलिब्रेटेड. सेलिब्रेटेड म्हणजे काय, साजरा केले. सेलिब्रेटेड म्हणजे काय, साजरा केले. क्रॅकर्स. क्रॅकर्स म्हणजे काय, फटाके. क्रॅकर्स म्हणजे काय, फटाके. पेपर लँटर्न. पेपर लँटर्न म्हणजे काय, आकाशकंदील. पेपर लँटर्न म्हणजे काय, आकाशकंदील. क्वेश्चन नंबर 2 पहा. लिस्ट द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम ईच पॅराग्राफ ऑफ द लेटर. म्हणजेच आता जे आपण पत्र पाहिलं या पत्राच्या प्रत्येक पॅराग्राफमधून, या ठिकाणी किती पॅराग्राफ होते बघा, 1 2 3 4 5 आहे की नाही, म्हणजे 5-6 पॅराग्राफ आहेत. यातून प्रत्येक पॅराग्राफमधून तुम्हाला जे काही महत्त्वाचे पॉईंट्स वाटतात, असे इम्पॉर्टंट पॉईंट्स जे काय आहेत ते इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही काढू शकता. क्वेश्चन नंबर 3, समजा लिस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम ईच पॅराग्राफ ऑफ लेटर. पहिला जो पॅराग्राफ आहे ते पहिल्या पॅराग्राफमध्ये काय असतं मित्रांनो, पत्र आपल्याला मिळालेलं असतं आहे की नाही. म्हणजेच याचा अर्थ काय, आपण त्यांना पत्र लिहित आहोत, याच्यामध्ये
गणेश उत्सव जो साजरा केलेला आहे तो गणेश उत्सव त्या अमेरिकेमध्ये त्याच्या मित्राने साजरा केलेला आहे किंवा भावाने साजरा केलेला आहे. म्हणजेच किंवा पहिल्या पॅराग्राफमध्ये थोडक्यात काय कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन मानलेलं. कॉंग्रॅच्युलेशन फॉर गणेश इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. पहिला पॅराग्राफ छोटासा. कॉंग्रॅच्युलेशन फॉर इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पहिल्या पॅराग्राफमध्ये पॉईंट काढायचं आहे. सेकंड पॅराग्राफमध्ये तुम्ही कोणता पॉईंट काढू शकता तर प्लॅनिंग ऑफ इको फ्रेंडली दिवाळी फेस्टिवल. प्लॅनिंग ऑफ इको फ्रेंडली दिवाळी फेस्टिवल विदाउट क्रॅकर्स. लक्षात आलं का? त्यानंतर थर्ड वन पॅराग्राफमध्ये अजून कोणता पॉईंट काढू शकता तुम्ही तर मेकिंग ब्युटिफुल पेपर लँटर्न अँड मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. बरोबर किंवा मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न अँड मॉडेल ऑफ फोर्ट रायगड असं तुम्ही तिसऱ्या पॅराग्राफमध्ये पॉईंट इम्पॉर्टंट पॉईंट काढू शकता. चौथ्या पॅराग्राफमध्ये आपल्याला काय करता येईल वेन आर यू प्लॅनिंग टू कम इंडिया म्हणजेच त्या ठिकाणी वेटिंग केलेलं आहे. काय केलेलं आहे वेटिंग फॉर कझन्स. वेटिंग फॉर कझन्स. त्याचबरोबर पुढच्या पॅराग्राफमध्ये कोणता पॉईंट करता येईल आपल्याला ऑलवेज टू म्हणजेच लव टू रीड युअर लेटर्स वगैरे की नाही तर सर आय हॅव हर्ड अबाउट थँक म्हणजेच आपल्याला जो त्याच्यानंतरचा पुढचा पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन किंवा थँक्स गिविंग अँड हॅलोविन. इन्फॉर्मेशन अबाउट थँक्स गिविंग अँड हॅलोविन याची माहितीची वॉन्ट टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट थँक्स गिविंग अँड हॅलोविन असा एक आपल्याला पॉईंट करता येईल. आणि शेवटी काय सांगता येईल लास्ट वन पॅराग्राफमध्ये रिगार्ड्स नमस्कार कन्वे रिगार्ड्स म्हणजेच नमस्कार म्हणजे अशा पद्धतीने आदर दिलेला आहे मान सन्मान दिलेला आहे. शेवटच्या पॅराग्राफमध्ये कन्वे रिगार्ड्स टू एल्डर्स. कन्वे रिगार्ड्स टू एल्डर्स असा हे आपल्याला पॉईंट्स मित्रांनो इथं काढता येतील. तर ते मी तुम्हाला कसे काढायचे आता सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 पाहूया. लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन्स. एनी 5 कोणत्याही 5 सण समारंभांची आपल्याला इथं लिस्ट यादी तयार करायची नावं लिहायची. तुम्ही कोणतेही 5 सण समारंभ म्हणजेच दिवाळी फेस्टिवल असू द्या रंगपंचमी असू द्या बरोबर गणेश फेस्टिवल असू द्या असे वेगवेगळे जे काय आपण सण समारंभ साजरे करतो वटपौर्णिमा असेल कोणताही सण समारंभ असू द्या हे जे काही सण समारंभ आपण साजरे करतो ते गुढीपाडवा आहे. हे सण समारंभाची तुम्ही लिस्ट करायची अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन आणि त्यांचं जे आपण का साजरा करतो त्याचे महत्त्व काय आहे असे इम्पॉर्टंट पार्ट्स आपण काय करायचे त्यातले बाजूला काढायचे. क्वेश्चन नंबर 4 पहा. क्विज द टीचर ॲज शोन ऑन पेज नंबर 40. इथं आपण 40 पान नंबरवरतीचं शिक्षकांना प्रश्न विचारायला शिकलो होतो. त्याचप्रमाणे यू मे ॲड द फॉलोइंग क्वेश्चन्स टू युअर क्विज. इथं बघा काय आहे तर आपण आपल्या शिक्षकांना दीज आर स्टुडंट्स 1 2 3 हे 3 विद्यार्थी आहेत. दिस इज अ टीचर शिक्षिका आहे आणि हे विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतात. हाऊ डू वी से डॅश डॅश इन इंग्लिश. समजा आपण सोपा प्रश्न हाऊ डू वी से आकाशकंदील मराठीत लिहायचं आकाशकंदीलचं स्पेलिंग तयार करायचं. हाऊ डू वी से आकाशकंदील इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये आकाशकंदीलला काय म्हणतो आपण तर मग मॅडम उत्तर देतील काय तर पेपर लँटर्न और स्काय लँटर्न आहे की नाही. म्हणजेच वी कॅन से किंवा वी से आकाशकंदील किंवा वी से पेपर लँटर्न और स्काय लँटर्न टू आकाशकंदील इन इंग्लिश असं ते उत्तर देतात. तर हे शिक्षक म्हणजेच विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत हे विद्यार्थी शिक्षकांना इंग्रजीतून प्रश्न कसे विचारतात इथं तयारी दिलेली आहे आणि याचीच तयारी तुम्ही सतत वारंवार अधूनमधून करायची आहे. कसा प्रश्न विचारायचा जिथं रिकामी जागा आहे तिथं फक्त तुमची शंकात्मक शब्द तेवढा तिथं ॲड करायचा आहे. बघा दुसरा प्रश्न बघूया आपण. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन डॅश डॅश अँड डॅश डॅश. व्हॉट्स द डिफरन्स आता व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन WRIT अँड RIGST. राईट आणि राईटमध्ये काय फरक आहे असा या विद्यार्थ्याने शिक्षिकेला प्रश्न विचारलेला आहे असं आपण समजूया बरोबर. मग शिक्षिका काय सांगतील WRIT राईट
is a verb. In English it is a verb and arise est right. right म्हणजे काय? उजवी बाजू. काय मित्रांनो? उजवी बाजू म्हणजे राईट म्हणजे उजवा. हे काय करतं? ॲडजेक्टिव्ह. आहे की नाही? काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजेच राईट उजवा. म्हणजे दिस इज नॉट वर्ब. हे वर्ब नाही. वी कॅन यूज राईट ॲज अन वर्ब बट वी कॅनॉट यूज अराइज एस टी राईट ॲज अन वर्ब. वर्ब म्हणून वापरू शकत नाही. राईट म्हणजे उजवा दाखवतं ते आणि नाऊन पण आहे. लक्षात आलं? ठीक आहे. व्हॉट्स द अपोजिट ऑफ डॅश डॅश. याचा अपोजिट म्हणजे इथं आपण एखादा शब्द विचारला. व्हॉट्स द अपोजिट ऑफ ईस्ट. ईस्टचा विरुद्धार्थी कोणता? वेस्ट. द अपोजिट ऑफ ईस्ट इज वेस्ट. अशी इथं काय केलेले आहेत? प्रश्न आणि उत्तरं तर तयार होतात. तुम्ही असं कल्पना करायची आपण आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारतोय आणि आपले शिक्षक आपल्याला उत्तर देतात. अशा प्रकारची इमॅजिन करायचे आणि जे काही शक्य होतील ते प्रश्न तुम्ही तयार करून त्याची उत्तरं पण तयार करायची आहेत, लिहायची आहे. पुढे क्वेश्चन नंबर किंवा पॉइंटर नंबर 5 पाहूया. डिस्कस द फॉलोइंग. डिस्कस द फॉलोइंग. खाली गोष्टीवरती चर्चा करायची आपल्याला. ए. विच फेस्टिवल्स डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल. कोणकोणते सण आपण मोठ्या प्रमाणावर साजरा करतो? गुढीपाडवा, रंगपंचमी अँड दिवाळी. बरोबर. वी सेलिब्रेट गुढीपाडवा, होली और रंगपंचमी and Diwali festivals in large scale. बरोबर. We celebrate Gudi Padwa, रंगपंचमी and Diwali in large scale. मोठ्या प्रमाणावर आपण हे सण समारंभ साजरे करतो. B. Choose any one festival and decide which parts of the festival are eco-friendly and which are not eco-friendly. कोणताही एक सण तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यातला हा भाग इको फ्रेंडली आहे आणि हा भाग इको फ्रेंडली नाही असं सांगा. आता समजा आपण दिवाळी सिलेक्ट केलं तर त्यातला कोणता भाग आहे बघा इको फ्रेंडली. म्हणजेच आपण वी बाथ हॉट वॉटर अँड ज्याला आपण उठणं म्हणतो बाय युजिंग उठणे. आहे का नाही? हे जे काही पदार्थ आहे हे लावून आपण जे काही आपण आंघोळ करतो तो जो पार्ट आहे दिस पार्ट ऑफ दिस फेस्टिवल इज इको फ्रेंडली. किंवा सोपं एवढं लिहिलं तरी चालतं आहे. वी बाथ विथ हॉट वॉटर दिस पार्ट ऑफ दिस फेस्टिवल इज इको फ्रेंडली. आणि वेन वी फायर्स किंवा वेन वी फायर क्रॅकर्स दिस किंवा फायरिंग क्रॅकर्स इज नॉट इको फ्रेंडली. फायरिंग क्रॅकर्स इज नॉट इको फ्रेंडली. फायरिंग क्रॅकर जे आहे फटाके उडवणे हा जो भाग आहे हा भाग कसा आहे? नॉट इको फ्रेंडली आहे असं आपल्याला इथं सांगायचं. सी क्वेश्चन पाहूया यातलंच. व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल्स इन अन इको फ्रेंडली वे. मग पर्यावरण पोषक पद्धतीने आपल्याला मार्गाने इको फ्रेंडली वेने सण समारंभ साजरा करण्यासाठी आपण काय काय करू शकतो बघा. तर वी कॅन सेलिब्रेट दिवाळी फेस्टिवल विदाउट क्रॅकर्स हे एक सांगू शकतो. बरोबर. त्याचबरोबर व्हेन वी वॉन्ट टू किंवा व्हेन वी सेलिब्रेट गणेश उत्सव दॅट टाईम वी कॅन यूज ॲन आयडॉल ऑफ गणेश विदाउट प्लॅस्टर ऑफ पॅरिस. विदाउट प्लॅस्टर ऑफ पॅरिस असतं ना ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस शिवाय बनवलेली जी काही मूर्ती असते ती मूर्ती आपण वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण म्हणजेच हे जे काही सण समारंभ आहे ते इको फ्रेंडली वेने साजरा करू शकतो. त्याचबरोबर वी कॅन यूज इको फ्रेंडली कलर्स और होममेड कलर्स इन रंगपंचमी फेस्टिवल. रंगपंचमी फेस्टिवलमध्ये आपण घरच्या घरी तयार केलेले आणि त्याचबरोबर इको फ्रेंडली असलेले जे काही कलर्स आहेत ते आपण वापरू शकतो. 6th वन क्वेश्चन पाहूया मित्रांनो. थिंक ऑफ अ मॉडर्न फेस्टिवल अँड न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग इट. फॉर एक्झाम्पल रीडिंग फेस्टिवल. रीडिंग फेस्टिवल जसं मॉडर्न फेस्टिवल आहे अशाच प्रकारचे विविध मॉडर्न फेस्टिवलविषयी फक्त तुम्ही विचार करायला सांगितलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 पाहूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता इथं महत्त्वाचा घटक एवढाच आहे बघा या व्हिडिओत.
काय आहे? अतिशय महत्त्वाचा घटक क्वेश्चन नंबर 7 आहे. इथंच तुम्ही लक्ष द्यायचं आहे. बरोबर. म्हणजेच रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. आय एम गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. तुम्ही काय करायचं, तुमच्या पुस्तकामध्ये इथं गोइंग टूला अंडरलाईन करायची. कशाला? गोइंग टूला. नोट दॅट द फ्रेजेस, बघा, नोट दॅट द फ्रेजेस वी आर गोइंग टू, वी आर गोइंग टू, I am going to show future plans. Complete the following sentences meaningfully. मग आपण एक लक्षात ठेवायचं आहे की वी आर गोइंग टू, आय एम गोइंग टू अशी जी वाक्य आहेत, गोइंग टूची रचना असणारी. इंग्रजीतील ही एक ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन आहे. गोइंग टूची रचना असते आणि गोइंग टूचा वापर हा फ्युचर प्लॅन दाखवण्यासाठी केला जातो, भविष्यातील स्थिती दाखवण्यासाठी केला जातो. शाल विल वापरून जसं आपण फ्युचर टेन्सची काही वाक्य बनवतो, तशाच प्रकारे गोइंग टू वापरून सुद्धा आपणाला फ्युचर प्लॅन सांगता येतो. हे इथं शिकायचं आहे. बघा, आवर टीचर इज गोइंग टू डॅश डॅश. आवर टीचर इज गोइंग टू मेक अ पेपर बोट. बघा, आवर टीचर इज गोइंग टू मेक अ पेपर बोट. आमचे शिक्षक कागदाची होडी बनवणार आहे. फ्युचर प्लॅन आहे. इथं काय येईल? आवर टीचर इज गोइंग टू मेक अ पेपर बोट. माय फादर इज गोइंग टू डॅश डॅश. बरोबर. इथं आता पुढे रिकाम्या जागेत काय लिहायचं? माय फादर इज गोइंग टू डॅश डॅश. माय फादर इज गोइंग टू मेक अ टॉय कार. खेळण्यातील कार बनवणार आहेत. माय फादर इज गोइंग टू रिपेअर आवर TV. माय फादर इज गोइंग टू रिपेअर आवर TV किंवा माय फादर इज गोइंग टू रिपेअर आवर बाईक. आमची दुचाकी दुरुस्त करणार आहे, TV दुरुस्त करणार आहे, काही असू दे. तुम्हाला जे काही फ्युचर प्लॅन वाटतोय तो इथं कंप्लीट करायचा. नंतर माय ग्रँडमदर इज गोइंग टू. आता या वाक्यातून तुम्हाला गोइंग टूची रचना एकदम चांगली समजेल. माय ग्रँडमदर इज गोइंग टू टेल अ स्टोरी. TELL, टेल म्हणजे सांगणे. इथं काय वापरायचं? TELL. माय ग्रँडमदर इज गोइंग टू टेल अ स्टोरी. माझी आजी गोष्ट सांगणार आहे. लक्षात आलं मित्रांनो? अशा पद्धतीने आपल्याला इथं पेज नंबर 61 वरती जे काही पॉईंटर्स आहेत ते पॉईंटर्स मी तुम्हाला शिकवलेले आहेत. गोइंग टूची रचना शिकवलेली आहे. हीच वाक्ये तुमच्या वहीत सुद्धा तुम्ही बनवायची आहेत. गोइंग टूने सुरू होणारी वरची 2 वाक्ये पण लिहा आणि ही वाक्य पण मी सांगितल्याप्रमाणे बनवा. अजून सुचली तर अजून तुम्ही बनवू शकता. तर मित्रांनो, आपण थोडंसं आता होमवर्ककडे वळूया. होमवर्कमध्ये तुम्ही काय करायचं आहे? इको फ्रेंडली सेलिब्रेशनचे जे काही शब्दार्थ आहेत त्या शब्दार्थाचा फोटो मी तुम्हाला पाठवतो. ते शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये 2 वेळा लिहा. त्याखाली पालकांची सही घ्या. त्यानंतर हे जे काही लिहिलेले शब्द आहेत ते शब्द पाठांतर करा. शक्य झाल्यास त्याची ऑडिओ क्लिप करा आणि लिहिलेले जे शब्द आहेत ते शब्द माझ्या व्हॉट्सअपला होमवर्क म्हणून सेंड करायचे. त्याचबरोबर हे जे पॉईंटर्स आहेत पेज नंबर 61 वरील जे पॉईंटर्स तुम्हाला सुचतात, जे शिकेल, पॉईंटर नंबर 1 सोपं आहे, मिनिंग लिहायचं आहे, तो एक तयार करा. त्यानंतर किंवा जे पॉईंटर्स तुम्हाला येतील ते यातले बनवा. इथं काही फारसं म्हणजे काय असं आपला परीक्षेचा आणि आपला काही संबंध नाही. फक्त पॉईंटर नंबर 7 जो आहे, म्हणजे पॉईंटर नंबर 5, पॉईंटर नंबर 7 हे जे आहे हे निश्चितपणे तुम्ही इथं किंवा अवश्य तुम्ही हे लिहा, सोडवा, याचे ॲन्सर्स लिहा. पॉईंटर नंबर 5 मधील क्वेश्चन्स आहेत त्याचे ॲन्सर्स जेवढी शक्य होतील तेवढी लिहा. पॉईंटर नंबर 7 मात्र अवश्य सोडवा, कारण ग्रामरचा भाग आहे हा, गोइंग टूची रचना आहे. याची शक्य तेवढी जास्तीत जास्त उदाहरणे बनवा आणि माझ्या व्हॉट्सअपला होमवर्क म्हणून सेंड करा. समजलं? ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.